तर थेट जाऊयात पंढरपूरमध्ये, ज्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी सोहळा सुरू आहे. विवाह सोहळा सुरू आहे, त्या सगळेजण ठिकाणची दृश्य आपण हताश पाहतो. झाले बंगळुरूतून आणि सगळ्यांना दुःख भाविकांनी व्हायला विठ्ठल लागले. रुक्मिणीसाठी खास तरी सुद्धा पोशाख आणलेला आहे. रुक्मिणीला मंदिर मात्र समितीच्या ठरवलं. वतीनं जय्यत तयारी करण्यात येत रुक्मिणी आहे. बोलायला विवाह लागला सोहळ्यानिमित्त म्हणे, मला आकर्षक माहीतच फुलांची होतं सजावट त्या तो ठिकाणी करण्यात आली येणार आहे. आहे, रुक्मिणीला विठ्ठल नेणार रुक्मिणी आहे. मातेचा म्हणून आज ती तयारच शाही होतो. विवाह आता मी सोहळा पुन्हा संपन्न होतोय. रुक्मिणीला आणायला जाणार या आहे. विवाह सोहळ्याची आणि जर दृश्य आपण रुक्मिणीला पुढारी आणलं न्यूजवरती पाहतो. नाही, वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विलंब आज प्रवेश हा सांग. विवाह मी सोहळा कुंभिडपुरामध्ये प्रवेश संपन्न करणार. होतोय. बंगळुरूतील भाविकांकडून मग विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीसाठी युद्ध करायला खास निघाला. पोशाख आणण्यात आलेला आहे. जरासंध शांत मंदिर होते, समितीच्या सगळे वतीनं राजे जय्यत तयारी निघाले. करण्यात आली. तोपर्यंत भाविक बलराम मोठ्या दादा संख्येने येऊन त्या पोहोचले ठिकाणी होते. उपस्थित असल्याचं पाहायला बलराम मिळतंय. दादा सैन्य घेऊन आले विठ्ठल होते. रुक्मिणी भगवान मातेचा आज श्रीकृष्णाची शाही आणि विवाह बलराम सोहळा दादांची भेट झाली. पंढरपूरमध्ये होतोय. रुक्मिणी पंढरपूरमध्ये ही मातेनं दृश्य आपण बलराम पाहतोय. दादांना वसंत नमस्कार पंचमीच्या केला. मुहूर्तावर आज हा विवाह सोहळा संपन्न होतोय. रांजण संस्थितो गणपती पुर्या सदा मंगलम सुमुहूर्ता सावधान. तर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होतोय. त्या ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहिलेली आहेत. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज विवाह सोहळा संपन्न होतोय. या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होतोय, त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. योग अपुल्या बांधवा भूषण भूर्योश्रम बहुगल बलान करणे सूर्या सदा मंगल वरुणेंद्र रुद्र मरुत सुन्वन्ति ये सदा वेद सांग पदक्रमोप निषिदे गायन्त्यं सामगा दानाव सुगतगते न मनसा कुर्यात् सदा. पराभव झाला होता. जरासंध शिशुपालाकडे गेला तर शिशुपाल रडत बसलेला होता. त्याचं लग्न रुक्मिणी मातेबरोबर होणार होतं, ते आता होणार नाही म्हणून तो रडायला लागला. त्याची आई सुद्धा रडायला लागली. म्हणे एवढी चांगली नथ आणली होती, एवढी चांगली पैठणी आणली होती, ती वाया गेली. वरमाई पण माझं वाया गेलं म्हणून त्याची आई सुद्धा रडायला लागली. आणि मग जरासंध सांगायला लागला, जय पराजय हे चालतच असतं, हारणं जिंकणं हे संसारात चालतच असतं. माणसानं त्याच्यानं खचून जाऊ नये, आपलं कर्तव्य चोख बजावावं, असं जरासंध उपदेश करायला लागला. आणि मग चोरानं केलेला हा उपदेश आणि त्या शिशुपालानं ऐकला. नाथांनी तर त्या शिशुपालाचं असं वर्णन केलंय, त्यानं डोक्याला हात लावला, त्याचं बीपी कमी जास्त व्हायला लागला, त्याच्या तोंडातून लाळ गळायला लागली. नाथांनी वर्णन केलंय त्याचं, बीपी नाही वर्णन केलं, वैष्णवी घातलंय त्याच्यामध्ये. आणि मग त्याचा तोंडातून लाळ गळायला लागली. तो कसा तरी विचार करत राहिला की आता काय करू काय करू, पण उपयोग नव्हता लक्षात घ्या. आणि मग रुक्मिणी मातेला मूळ माधव क्षेत्रामध्ये आणलं गेलं. भीष्मक शुद्धमतीला निरोप दिला, या म्हणे कन्यादान करायला या. तर पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होतो. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडलेत. अनिकेत, विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होतोय, त्याची प्रत्येक अपडेट दृश्य आपण पुढारी न्यूजवरती आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. काय सध्या त्या ठिकाणी या सोहळ्याचा उत्साह कशा प्रकारचा पाहायला मिळतोय? नक्कीच करण, आपण जर पाहायला गेलं तर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि पंढरी म्हणजे वारकऱ्यांसाठी एक माहेरच आहे. वसंत पंचमीच्या या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा जो आहे तो पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जो आहे तो संपन्न होतोय. आणि दरवर्षी या शाही विवाह सोहळ्याला पंढरपूरमध्ये मोठा उत्साह जो आहे तो दिसून येत असतो. आणि या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मंदिरामध्ये
आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे. खरं तर ही फुलांची सजावट करत असताना फुलांच्या आरास यामध्ये जिप्से असेल, डीजे असेल, सूर्यफूल असेल, गुलाब असेल, पांढरा गुलाब, पिवळा गुलाब अशा अनेक प्रकारची फुलांचा वापर करून ही सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर जे आहे तो सुशोभित करण्यासाठी तब्बल 4 टन फुलांचा आणि 1 टन उसाचा देखील वापर करण्यात आलेला आहे. खरं तर आपण बघितलं गेलं तर हा शाही विवाह सोहळा बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे ते त्या बघण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर बंगळुरू असेल, त्याचबरोबर कर्नाटक असेल या ठिकाणाचे भक्त देखील पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा विवाह सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय आणि दरवर्षीच मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते येत असतात. तर श्रींचा गाभारा असेल, विठ्ठल सभामंडप असेल, संत नामदेव महाराज पायरी असेल या ठिकाणीही भाविक जे आहेत ते मोठी गर्दी करताना चित्र दिसते आणि या ठिकाणी मिरवणूक रथ जो आहे तो देखील मोठ्या मिरवणूक रथाचं दर्शन जे आहे ते भाविक नक्कीच. अनिकेत, मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतो. विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू. वधूवर्यो शुभं भवतु सावधान. शिवमनयोरितं गरुडगरुडान्मूर्ते वर्णकमलहस्तां शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्यालनम्भोदरन्ता मम हृदये निवासां श्रीगणेश सुमूर्त सावधान. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमढं चिन्तामणि देवुरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामो रांजन संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं सुमुहूर्ता सावधान. तर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा त्याची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. मर्यादा